स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिते या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण पाहणार आहे उपवासाची भाजी बटाट्याची आणि थालीपीठ पाहणार आहे। तेही पीठ तयार न करता आपण थालीपीठ पाहणार आहे। भगरीचे आणि साबुदाण्याचे थालीपीठ मिक्स थालीपीठ पाहणार आहे। तर त्यासाठी मी 2 वाटा भगर घेतलेली आहे म्हणजेच वरवी आणि अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हे चांगलं आहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची वरवी। जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर तुम्ही धुतल्यानंतर लगेच मिक्सरला आहे ना बारीक करायचं आहे। तर पण त्यासाठी ना साबुदाणा भिजवायचा नाही, साबुदाण्याची पावडर तयार करायची आहे। पण आता हे आपण 15 मिनिटं भिजत ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून आपले थालीपीठ एकदम जाळीदार होतील। तर 15 मिनिटं आहे ना आता स्वच्छ धुतल्यानंतर आहे ना झाकण ठेवून भिजू द्यायचं आहे। साबुदाणा पण छान भिजला जातो। 15 मिनिटानंतर पाहू आता। 15 मिनिटं झालेले आहे। 15 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही इथं भगर पण छान भिजलेली आणि साबुदाणा पण छान भिजलेला आहे। आता आहे ना शेंगदाणे पण घ्यायचे, 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि तिखट आहे ना तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता, पण मी तर 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे। सगळं आहे ना आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे, जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं। सुरुवातीला भगर करा, त्यानंतर साबुदाणा करा आणि शेवटी ना शेंगदाणे आणि हिरवी मिरची करायची, म्हणजे जेणेकरून आपलं भांडं जे असतं ना ते सगळं निघून जातं स्वच्छ। आता इथं थालीपीठाचं आहे ना बॅटर तयार झालेलं आहे, ते साईडला ठेवायचं आहे आणि बटाट्याची भाजी करून घ्यायची। इथं 2 बटाटे घेतलेले उकडलेले, हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची, 4-5 हिरव्या मिरच्या ह्या मिक्सरला बारीक केलेल्या आहे। तेल टाकायचं आहे, तेलाऐवजी जर तुम्ही तेल वापरत नसाल तर तूप घातलं तरी पण चालेल या भाजीला। आणि आता जी हिरवी मिरचीचं आपण मिक्सरला ओबडधोबड अशी बारीक केली का ती परतून घ्यायची चांगली तेलामध्ये। जिरे जर तुम्ही घालत असाल ना तर जिरे पण घाला, पण आमच्याकडं काही जिरे खात नाही त्यामुळे मी जिरे घातले नाही। फक्त मिठात आणि मिरचीमध्ये तेलात ही भाजी बटाट्याची होणार आहे। आणि शेंगदाण्याचं कूट पण 2 पोहे खायचे चमचे आपल्याला साधारण लागणार आहे। तर छान आता मिरची परतलेली आहे, त्यामध्ये आता बटाटे घालायचे, 2 मिनटं परतून घ्यायचे। आता लगेच मीठ टाकायचं आहे, मीठ टाकलं का लगेच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। पोहे खायचं 2 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आणि तोही थोडासा ओबडधोबड ठेवायचा आहे। आणि परतून घ्यायचं आहे, झाकण ठेवून आहे ना 2 मिनटासाठी भाजी कमी गॅसवरती होऊ द्यायची। ह्या थालीपीठाबरोबर ना खूप अशी टेस्टी लागते ही भाजी, बटाट्याची भाजी। आणि नुसती पण खाऊ शकता तुम्ही, म्हणजे फिक्की असते एवढी तिखट करायची नाही, त्यामुळं नुसती पण छान लागते ही भाजी खायला। भाजी तयार झालेली आहे, आता डोसे तयार करायला घेऊ। त्यात मीठ घालायचं आहे आणि एकीकडे लगेच पॅन गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं सुरुवातीला आणि आपण ज्या पद्धतीने डोसा घालतो ना तसंच हे बॅटर घालून घ्यायचं आहे तव्यावरती। आणि मीडियम गॅसवरती छान असं हे दोन्ही साईडने हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तेल टाकून। तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। याला डोसा म्हटलं तरी चालेल, कारण डोशासारखं सेम आपलं बॅटर पण होतं आणि जाळी पण तशीच पडते। टेस्ट पण खूप छान लागते याची। आणि एकदा जर केलं ना सकाळी तर संध्याकाळपर्यंत अगदी नरम राहतात, ते काय वातड होत नाही आणि कडक पण होत नाही। त्यामुळे तुम्ही दोन्ही टाईमचं एकाच वेळेस करून ठेवू शकता, जर एखाद वेळेस आपल्याला वेळ भेटत नाही आणि प्रत्येकाचं म्हणजे स्वयंपाक केल्यानंतर पण आपलं कंटाळा येतो आपल्या स्वतःसाठी करण्याचा, तर एखाद्या दिवशी आपण हे असे डोसे करून ठेवायचे आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आपल्याला उपवासासाठी होऊन जातात। तर पहा असं इथे सगळे आता डोसे तयार करून घेते मी। आणि छान भाजायचे, खमंग खुसखुशीत होऊन जातात। इथपर्यंत जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे याला डोसे म्हणतात का थालीपीठ म्हणतात का धपाटे म्हणतात ते पण सांगा। भगरीचे धपाटे पण म्हणतात आमच्याकडं।
तर पहा इथं सगळे ना डोसे थालीपीठ करून झालेले आहे आणि अगदी नरम झालेले. आणि त्यासोबत आहे ना बटाट्याची आमटी पण केलेली मी, बटाट्याची भाजी पण आहे आणि डोसे, केळी. बघा आपलं हे उपवासाचं ताट तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंटमध्ये पण सांगा बटाट्याची भाजी कशी वाटली आहे डोश्यासोबत किंवा थालीपीठासोबत खाण्यासाठी. आणि कोणी कोणी अशी भाजी करून पाहिलेली आहे बटाट्याची ते पण सांगा बरं का कमेंटमध्ये. तर पाहू शकता इथं अगदी नरम झालेले आपले डोसे. इथं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.